नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की धैर्य सावीला म्हणतो, सॉरी, बाहेर काम करण्याची परमिशन तर तुला मिळणार नाही, पण पैसेच कमवायचे असतील तर या घरात दासी बनून काम कर, बूट पॉलिश कर माझे. तेव्हा सावी बूट पॉलिश करण्यासाठी सामान घेऊन येत धैर्याला म्हणते, भाऊ माझ्यासाठी काय आहेत हे मला बोलून दाखवायची गरज नाही आहे. कर्मावर विश्वास ठेवणारी माणसं आम्ही, कुठलंच काम कमीपणाचं मानत नाहीत. भाऊंसाठी तुम्ही सांगाल ते काम करेल मी. बूट पॉलिश झाल्यावर धैर्य उठून जात असतो तेव्हा सावी पैशांचं विचारते. धैर्य म्हणतो, फक्त 2 बूट पॉलिश करण्याचे तुला 1000 रुपये मिळतील असं वाटलं का तुला? अगं त्यासाठी अजून काम करावं लागेल आणि तिच्यासमोर बुटांचा ढीग आणून टाकतो. हे काम पूर्ण होईल तेव्हाच पैसे मिळतील असं सांगतो. सगळे निघून गेल्यावर सावी खूप वेळ एकटीच बूट पॉलिश करत बसलेली असते. एकदा धैर्य पाणी घेऊन जाण्यासाठी येऊन जातो. तिकडे सावीच्या घरी केतन दीपापासून लपून छपून भाऊंसाठी औषधं आणतो, पण तरीही दीपा ती औषधं बाहेरच पायाने तुडवून फेकून देते. सकाळी मुजुमदार निवासमध्ये धैर्य इराला सावीने केलेलं काम चेक करायला सांगतो. इरा मुद्दाम एका बुटाला डाग लावते म्हणून धैर्य म्हणतो, तू तर अर्धेच काम केलेस तर पैसेसुद्धा अर्धेच मिळणार. आणि तेवढ्यातच दीपा तिथे येऊन सावीला पैसे मागत असते म्हणून 500 रुपये देऊन सावी तिला कशीबशी माघारी पाठवते. दीपा दामिनीला फोन करून शाबासकी मिळवण्याचा प्रयत्न करत असते, पण दामिनी तिला फटकारते. हे सगळं भास्कर लपून ऐकत असतो आणि याचा आपण फायदा उचलला पाहिजे असं तो मनात ठरवतो. तिकडे धैर्य सावीसाठी कामाचा चार्ट तयार करतो. आणि तुझ्या थेरड्या आजोबांनी मला जसं घरगडी बनवून ठेवलं होतं ना, तसंच मी तुला माझ्या घरची मोलकरीण बनवलं असं समज आणि लाग कामाला असं म्हणतो. तेव्हा सावीसुद्धा यासाठी लगेच तयार होते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की धैर्य टायमर लावून सावीला 1 तासात सगळं घर पुसायला सांगतो. ती तसं करतेसुद्धा, पण दरवाजातून विलास चिखलाने भरलेले बूट घेऊन येतो. तेव्हा धैर्य सावीला ते सगळं पुन्हा स्वच्छ करायला लावतो. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.